सुप्रभात आणि सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये सलाम। आजच्या मन्नासाठी आपण योहानाचा 10वा अध्याय यामधून वचन 14 आणि 15 आपण पाहणार आहोत। मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो। परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आपण म्हणतो, आणि तो परमेश्वर तुमचा माझा मेंढपाळ असल्यामुळे आपण त्याचे मेंढर आहोत। आणि जे मेंढर आहेत तो येशू स्वतः म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे, आणि जसा मला पिता ओळखतो आणि मी पिता ओळखतो त्याच पद्धतीने माझी मेंढरे मला ओळखतात, आणि मी मेंढरांसाठी आपला प्राण देतो। प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या प्रियानो आपल्यासाठी खरोखर हे सिद्ध करून दिलेलं आहे। त्याने तुमच्या माझ्यासाठी प्राण दिलेलं आहे। का आपण आज त्याला ओळखतो का? ओळखीचं प्रमाण आपल्याला योहानाला पहिलं पत्र 2रा अध्याय आणि 3 आणि 4 मध्ये आपण वाचूया। आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याला ओळखतो। मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे आणि त्याच्या ठाई सत्य नाही। माझ्या प्रियानो, आजच्या सकाळच्या प्रहरी आपण दिवसात सुरुवात करत असताना आपण देवाला ओळखूया, त्याच्या आज्ञांचं पालन करूया। कारण की येशू म्हणाला योहान 14:15 मध्ये, तुमचं जर माझं प्रेम असेल तर माझ्या आज्ञा पाळा। आज्ञा पालन हे ओळखीचं प्रमाण आहे। आणि म्हणून जसा पिता पुत्राला ओळखतो, पुत्र पित्याला ओळखतो, तसं त्याची मेंढर त्याला ओळखतात। माझ्या प्रियानो, आपण त्याला ओळखूया आणि त्याच्या आज्ञेत राहूया, त्याच्या आज्ञेचं पालन करूया, म्हणजे तुम्हाला मला सार्वकालिक जीवन हे बक्षीस हे निश्चित देवाने राखून ठेवलेलं आहे। प्रभू करो तुम्हाला आशीर्वाद देव, ही माझी कळकळीची प्रार्थना आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना फॉरवर्ड करा।